नमस्कार, ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमी मूर्तिजापूर तालुक्यातून। बार्शी टाकळी तालुक्यातील महान येथील पोलिसांवर हल्ला व गुरेचोरी हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा मुद्दा मंगळवारी आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेच्या सभागृहात उपस्थित केला होता। सभागृहाला माहिती देताना ते म्हणाले की गुरांची हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात होत आहे। ही माहिती एका शेतकऱ्याने दिल्यावर कर्तव्यावर असणाऱ्या एपीआय सुभाष पारदी, भीमराव जाधव व शिपाई सोपान भडांगे हे जवळच्या कत्तलखान्यात गेले आणि तेथे त्यांनी गुरे हस्तगत केली। त्यानंतर सुमारे 200 लोकांचा जमाव पोलीस चौकीमध्ये धडकला। त्या जमावाने उपस्थित असलेल्या तीनही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर हल्ला केला। त्यानंतर पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झालेत। या प्रकरणी कारवाई करून हा कायदा मजबूत करावा। हल्ला झालेल्या पोलिसांना शासनाने पदोन्नती देऊन महाराष्ट्र दिनी त्यांचा सत्कार करावा अशी मागणी यावेळी पिंपळे यांनी केली। तर काही दिवसांपूर्वी महाड पोलिसांनी एका कत्तलखान्यावर धाड टाकली असून पोलीस चौकीवर आरोपींकडून दगडफेक करण्यात आली होती व पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खूप रोष होता। तर आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत गौ हत्या बंदी कायदा अधिक कडक करावा यासाठी आवाज उचलला होता। त्याचे पडसाद महाराष्ट्रभर सुद्धा पाहण्यात आपल्याला मिळाले। तर मूर्तिजापूर शहरात सध्या अनेक कत्तलखाने जोरावर सुरू असून शहरातील जुनी वस्ती परिसरात काही भागात गौमांसाची विक्री खुल्या पद्धतीने केली जात आहे। या आमदार हरीश पिंपळे व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी असे जनतेकडून आता जोर धरत आहे।